न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। चारित्र्य घडवणे हा शिक्षणाचा मूळ उद्देश। भगवान भाई। चारित्र्य घडवणे, असत्याकडून सत्याकडे वाटचाल करणे, बंधनातून मुक्तीकडे वाटचाल करणे हा शिक्षणाचा मूळ उद्देश आहे। परंतु आजचे शिक्षण भौतिकवादाकडे नेत आहे। आदर्श फार्मसी कॉलेज विटामध्ये विद्यार्थी व शिक्षकांना जीवनातील नैतिक शिक्षणाचे महत्त्व या विषयावर ते बोलत होते। नैतिक शिक्षणाद्वारेच आपण आपले व्यक्तिमत्व विकसित करतो, जे नंतर आपल्याला कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी आत्मविवेक आणि आत्मविश्वास प्रदान करते। नैतिक शिक्षणाच्या अभावामुळे आज जगात अनुशासनहीनता, गुन्हेगारी, अंमली पदार्थांचे व्यसन, राग, मारामारी आणि कलह वाढत आहेत। प्रिन्सिपल डॉक्टर निरंजनजी यांनीही आपले भाषण केले आणि केवळ नैतिक शिक्षणानेच विद्यार्थ्यांना सक्षम बनविता येते। त्यांनी पुढे सांगितले की नैतिकतेशिवाय जीवन अंधारात आहे। नैतिक मूल्यांचा अभाव, अज्ञान, सामाजिक कुप्रथा, व्यसनाधीनता, अंमली पदार्थांचे व्यसन, व्यभिचार इत्यादींमुळे समाज अधोगतीकडे जातो। स्थानिक ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या राजयोग शिक्षिका BK अश्वनी बहनजी म्हणाल्या की जोपर्यंत जीवनात अध्यात्म येत नाही तोपर्यंत जीवनात नैतिकता येत नाही। त्या म्हणाल्या की स्वतःला जाणणे, पित्याचे स्मरण करणे अध्यात्म, ज्याला राजयोग म्हणतात। तसेच ब्रह्मकुमारी संस्थेचा सविस्तर परिचय दिला। कार्यक्रम मध्ये BK प्रदीप भाई आणि सर्व शिक्षक उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात स्वागताने झाली आणि शेवटी BK भगवान भाईजी यांनी मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी राजयोग ध्यान देखील केले। सांगली जिल्हा संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट। का बंधन शिक्षा का उद्देश्य है तमसो मां ज्योतिर्गमय, अंधकार से प्रकाश की ओर जाना। ये अंधकार है दुर्गुण, गुस्सा करना, मारना, नफरत करना, घृणा करना, बड़ों का सम्मान नहीं करना, ये सारी बातें अंधकार हैं। और जो अंधकार में है वो दुखी है, डरता है, घबराता है। इसलिए प्रकाश की ओर जाना, प्रकाश मतलब सद्गुण। शिक्षा एक बीज है, जीवन हमारा एक वृक्ष है। जब तक मेरे जीवन रूपी वृक्ष में नम्रता, धैर्यता ये गुण नहीं आते तब तक मेरी शिक्षा अधूरी है। केवल पढ़ना, नौकरी प्राप्त करना